राजकीय लोक याचं भांडवल करतायत। आपण कुठं आलोय? आता आपण नुरानी कब्रस्तानच्या परिसरात आलेलो आहे। नुरानी कब्रस्तान हे एक राजकीय लोक याचं भांडवल करतायत। हे जे आहे नुरानी कब्रस्तान प्रामुख्याने आमचे इब्राहिमभाई बर्तनवाले असतील, अनवर मेमन असतील, बरीचशी जुनी लोक, सलीम आमिर साहेब म्हणून होते, यांचं सगळं श्रेय आहे। ज्यावेळेस बिल्डरनी आमटी स्पेस सोडली होती, इथले स्थानिक नगरसेवक त्यापूर्वी बिल्डरवर संगनमत करत होते, पण या ज्या लोकांची नावं घेतली, या लोकांनी त्यांना निवडून आणलेलं होतं आणि त्यांनी त्याला तंबी केली की बाबा रे, हे जे कब्रस्तान आहे याच्यात कुठेही कॉम्प्रोमाइज केलं तर पुढे येणाऱ्या काळात आम्ही तुम्हाला निवडणुकीत उभे राहू देणार नाही। हे घाबरून हे आहे ती कब्रस्तान या ठिकाणी ठेवली गेली आणि आज या कब्रस्तानची जसं मला 2017ला लोकांनी निवडून दिल्यानंतर कब्रस्तानची मॅक्झिमम देखभालीचं काम माझ्या अखत्यारीत होत असतं। महानगरपालिकेकडनं फंड आणणं, महानगरपालिकेत त्याची देखभाल करून घेणं, हे सगळं नित्यक्रम आपण काम करत आलेलं आहे। या ठिकाणी या नुरानी कब्रस्तानचं कुणी राजकीय भांडवल घेऊ नये या उद्देशाने मी तुम्हाला आज संबोधतो आहे।